एक महत्त्वाची बातमी, मुंबई मनपातील भाजप कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे। तर आज सकाळी 10 वाजता नूतनीकरण केलेल्या या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित चाटम, गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल। तर गेली 3 वर्ष प्रशासक बसल्यामुळे हे कार्यालय बंद होतं। वळूयात पुढच्या बातमीकडे। अजित पवारांच्या निधनानंतर सांत्वनपर भेटीचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज देखील संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्य एकत्र येणार आहेत। राज्यभरातून अनेक कार्यकर्ते, नागरिक पवार कुटुंबियांच्या भेटीसाठी बारामतीमध्ये येत आहेत। दरम्यान सहयोग सोसायटीमधील सुनेत्रा पवारांच्या निवासस्थानी यावेळी मोठी गर्दी होण्याची सुद्धा शक्यता आहे। तर अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अनेक लोक येत आहेत। 4 फेब्रुवारीला पवार कुटुंबाच्या 3 बैठका झाल्यात। भेटीगाठींमागे 2 एप्रिलचं नेमकं कनेक्शन काय, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातो। दादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबाच्या भेटीगाठी गेल्या काही दिवसात खूप वाढल्या आहेत। मी सुनेत्रा अजित पवार कुटुंब एकच आहे, पण दादा गेल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेवरनं कुटुंबात पुन्हा फूट पडली की काय असा प्रश्न पडावा, अशा घटना घडल्या आहेत। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार कोणीच उपस्थित नव्हतं। पण दुसरीकडे पार्थ पवार आणि जय पवारांच्या शरद पवारांना भेटण्याचा सिलसिला गेल्या 2 दिवसात पुन्हा वाढलाय। तारीख 4 फेब्रुवारी सकाळी विद्या प्रतिष्ठान इथे शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवारांमध्ये बैठक। तारीख 4 फेब्रुवारी सायंकाळी सहयोग सोसायटीत पवार कुटुंबाची बैठक। तारीख 5 फेब्रुवारी सकाळी विद्या प्रतिष्ठान इथे शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये बैठक। दादांच्या कुटुंबाच्या आणि पवार कुटुंबियांच्या भेटीमागे पक्षाचं विलीनीकरण आणि स्मारक याच गोष्टी असल्याचं बोललं जात आहे। शरद पवारांची राज्यसभेची टर्म 2 एप्रिलला संपणार आहे, त्यामुळे यावेळी काय निर्णय होणार याचं देखील कनेक्शन या भेटीगाठींशी जोडलं जात आहे। 2 एप्रिलला काय होणार? 2 एप्रिलला राज्यातल्या 7 खासदारांची राज्यसभेची टर्म संपतेय। हे खासदार आहेत शरद पवार, फौजिया खान, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी आणि आरपीआयचे रामदास आठवले। यात शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडे पुरेसं संख्याबळ नाही, कारण पवारांच्या राष्ट्रवादीचे अवघे 10 आमदार आहेत आणि पुन्हा खासदार होण्यासाठी जवळपास 36 आमदारांची गरज आहे। या गोष्टींचा संबंध विलीनीकरणाच्या चर्चांशी होता काय, याबाबत खुलासा रोहित पवार करण्याची शक्यता आहे। त्यामुळे 2 एप्रिल ही तारीख दोन्ही राष्ट्रवादीमध्ये होत असलेल्या पडद्यामागच्या घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे। 2 एप्रिलला शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जातात का, किंवा त्यांच्या जागी पार्थ पवार जाणार का, याचे संकेत पुढच्या काही दिवसात मिळू शकतात। सध्या तरी 2 एप्रिल ही तारीख 2 राष्ट्रवादीचं विलीनीकरण, भवितव्य याच्या दृष्टीनं राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे।